पुतणा म्हणून आणलं. भलेही ते विष लावून आलं असेल, पण दूध पिलं, मारून टाकलं. ॲक्शनची रिॲक्शन भगवान देखील देतो. आणि तया ते भोगावया यावे. अरे भगवंतालाही यावं लागतं, संतांनाही यावं लागतं, जनतालाही यावं लागतं, प्रत्येकाला भोगायला. म्हणून ती फिल्म जाळा जाळा असं भगवान सांगतायत. नाही तर प्रत्येक देह घ्यावा लागेल. आपल्याला तर खूपच घ्यावी लागते. काय 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 वासना शिल्लक असतात आणि काय काय. ते उगणिले मज कर्म तेव्हाची पुसिले जन्म मरण. जन्मा सवे श्रम वरचिलही गेले. ते उगणिले मज कर्म तेव्हाची पुसिले जन्म मरण. अरे मला एकदा मी ॲक्सेप्ट केलं, मी स्वीकार केला त्या तुमच्या कर्मांचा, वरचे कंडिशन फुलफिल झाल्यानंतर, तो तुमचं जन्ममरण मी पुसून टाकलं म्हणून समजा. पुन्हा मातेच्या गर्भात तुम्हाला यायचं नाही. अरे इच्छा असेल तर या, नाही तर माझ्याकडून तुम्हाला पुन्हा मोकळीक आहे. यू आर फ्री फ्रॉम ऑल थिंग्स. जन्मा सवे श्रम वरचिलही गेले. आणि जन्म झाल्यानंतर जे श्रम करावे लागतात त्यापासून तुमची मुक्ती. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळ नव्हे का भारी. हे सव्य संन्यास युक्ती सोपारी. दिदली तुझ याला संन्यास युक्ती म्हणतात. ड्रेस घातला, बायको केली नाही, महाराज पण धारण केलं आणि बंबम करीत फिरले, याला संन्यास म्हणत नाही. संन्यास म्हणत नाही. ड्रेस घातला म्हणून तो साधू नाही. साधूनी साधूला दीक्षा दिली म्हणून तो साधू नाही. आणि लोकांनी त्याला साधू मानलं म्हणून साधू नाही. अरे प्रत्येक कर्म संन्यास, कर्माचा न्यास झाला. प्रत्येक कर्म, प्रत्येक प्राणांचा श्वास आणि संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्माचे सगळे लोट ध्यान समाधीमध्ये पासून ते थेट परवानगी मागणे अर्पण करण्यापर्यंत जर तुम्ही अर्पण करून जाळून टाकले, त्याला म्हणतात संन्यासी. त्याला म्हणतात संन्यासी. ते उगणिले म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळ नव्हे का भारी. हे संन्यास युक्ती सोपारी. दिदली तुझ अर्जुना, तू ड्रेस घालू नकोस, पण संन्यासी होतील. म्हणून अनेक जण आपल्यातले संसारातले संन्यासी आहेत आणि बाहेरचे अनेक जण तुम्हाला संन्यासामधल्या अवस्थेमधले संसारी दिसतील. किती मोठा महाराज असो या देशातला, ह्या युक्त्या जर त्याच्या देवाला नाही सापडल्या, त्यांनी नाही केल्या, तो संन्यासी नसून तो संसारी आहे. आणि तुम्ही संसारी असून संन्यासी आहात. म्हणे युक्ती सांगितली म्हणतात संन्यासाची. सम्यक न्यासः संन्यासः. संपूर्ण कर्माचा न्यास होणे, जळून जाणे म्हणजे संन्यास. संचित प्रारब्ध क्रियमान. त्यासाठी काय करावं? पुन्हा नाथ भागवत, पुन्हा थोडं अलीकडे खेचूत, फार वर गेलो होतो. दारासुत ग्रहप्राण करावे भगवंतासी अर्पण. दारासुत ग्रह प्राण, घर, प्राण, सुत म्हणजे पोरग आणि बायको, सगळं अर्पण करा. आपण काय अर्पण करतो? कोणाला अर्पण करावं? प्रत्यक्ष भगवान तुमच्याकडनं येऊन घेत नाहीत. गुरुरूपाने तुमचे काही लोक असतील आणि कार्य देखील एक गुरुरूप असेल, तिथे सर्व अर्पण पाहिजे. काल सांगितलं होतं,
मुलाला कपडे घेतले तेवढे तरी आपण घेतले का? कॉस्टचे. स्वतःला साड्या घेता तेवढ्या घेतली का? स्वतःच्या घराला एवढा पैसा लावला, दानामध्ये तेवढा पैसा लागला का? नाही. मग तुम्ही अर्पण काय केलं? स्वतः जेवढं खाल्लं तेवढं दिलं का? हे सगळं पाहायला पाहिजे. हा हिशोब करायला लागेल. नाही आम्ही देतोयत ना. आणि भाव पुन्हा पाहिजे. भोग म्हणून तो भोगायचा आहे, माझं नाही. प्रत्येक क्षणाला भाव आहे हो, प्रत्येक क्षणाला भाव. अहंकार नाही, माझे पण नाही. देऊन टाकलं. भिक्षा वाढ असे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुणी. आला धावत दान शूर नृपती, बोले करा जोडुनी. हा महाराष्ट्राचा युगसम्राट शिवाजी रामदास स्वामी भिक्षा मागायला दरबारात आल्याबरोबर धावत गेले आणि हात जोडून काय म्हणतात? लक्ष्मी ही आपुली, राज्य आपुले, मीही असे आपुला. संपत्ती, संतती, राज्य सगळं तुमच्या चरणावर अर्पण करायलो. याच्यापेक्षा कमी किंमत नाही. घ्यावी ही तलवार, मुकुट माथा पदी वाहिला. चरणावर ते मुकुट ठेवलं, तलवार वाहिली. मग झोळीत राज्य पडल्यावर सांगितलं माझा पाईक म्हणून राज्य कर. आता स्वामित्व संपायचं ना राज्यावरचं. आता हे राज्य माझं आहे. भरताचा स्वामी राम होता, खडावा सिंहासनावर ठेवल्या, स्वामित्व संपवलंय. आपलं स्वामित्व प्रत्येक गोष्टीवर संपल्याशिवाय आणि ते एक्झिक्यूट झाल्याशिवाय, अनुभवात आल्याशिवाय, प्रयोगामध्ये आल्याशिवाय मुक्ती नाही, समर्पण नाही. म्हणून येशू ख्रिस्तांना मी काल उदाहरण दिलं. एकाने सांगितलं, एका श्रीमंतानी, की मी काही तुम्हाला अर्पण करतो. ते म्हणे नाही, सर्वस्व अर्पण कर. तू जे आजपर्यंत मिळवलं ते त्याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही, सौदाच होऊ शकत नाही. त्याला म्हणतात सर्वार्पण. आणि धारा सुत ग्रह प्राण करावे भगवंतासी अर्पण. सगळं भगवंताला अर्पण करा. अर्पण करायचं आणि पुन्हा घरी घेऊन जातो बरं का. त्यांनी परवानगी दिली का तुम्हाला? परवानगी दिली? हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. याला म्हणतात भागवत धर्म. सध्या भागवत धर्माचे कीर्तन किती चाललेत, प्रवचन किती चाललेत, वेदरिटीचे भागवत धर्म. प्रयोग कोणते आहेत? साधे आहेत का सुधे आहेत? चांगले आहेत का वाईट आहेत? योग्य आहेत की अयोग्य आहेत? परफेक्ट आहेत की नाही? भगवंतानी ते ॲक्सेप्ट केले का? मग ॲक्सेप्ट केले असतील तर ही अवस्था का राहिली? सगळ्या भानगडी आल्या. मग भगवंताचा डोळा तरी दिसला का? हे प्रयोग जर करेक्ट होते तर नाही. मग भगवंत पूर्ण कधी दिसेल? भागवत धर्म. भागवत धर्म शब्दाचा अर्थ याच्यात भगधातू आहे. भगवत धर्म, भगासारखा धर्म. ज्या धर्मामध्ये भगभाव उत्पन्न होतो तो धर्म. म्हणजे यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर या भगवंताच्या 6 शक्ती कमीत कमी त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात. ते प्रयोग म्हणजे धर्म. ज्याच्यामुळे यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर आणि धर्म उत्पन्न होतात. तुम्हाला भगवंत पण येतं. ते प्रयोग म्हणजे धर्म.